शरीराचे नाते टेम्पररी आहेत. काय तर कोणालाही मी मदत करू शकत नाही. जसे ज्याचे कर्म असतील तसे त्याला फळ भोगावेच. कोई टाली बजाएगा, कोई कान पे बजाएगा, कोई इज्जत देगा. ये दुनिया में दोनों भी चीजें आएगी, सुख भी आएगा, दुःख भी आएगा. जर तुमच्या लाईफमध्ये जर चांगलं चाललंय तर लई हवेत जाऊ नका, आणि वाईट चाललंय तुटून जाऊ नका, ते पण बदलणार. तरुणपणात भगवंताबद्दल जाणून घ्या, नाही तर दात पडलेत, हाडकं तुटलेत, पोटात अन्न पचन होत नाही, ऐकायला येत नाही, थोड्या वेळ कंबर वाकायला दुखायला लागतं, काय देव करणार. अशा बिझनेसमध्ये या, तरुणपणे रिटायर व्हा, 40 वर्षाची कमाई 2-4 वर्षात कमवा आणि भगवंताचा अभ्यास करा. पण ज्या वेळेस रडत होतो, लग्नात जेवण केलं, प्रसाद खाल्ला, जेव्हा मला गरज होती 1000ची, तेव्हा मला 100 पण भेटत नव्हते. आणि आज मला गरज आहे 100ची. मला सफर में धूप तो होगी, चल सको तो यहाँ पे रास्ता कोई नहीं देगा, खुद रास्ता बना सके तो चलो. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणावर विश्वास ठेवा? स्वतःला ऍक्सेप्ट करा, त्या परिस्थितीला ऍक्सेप्ट करा, त्या भूतकाळाला ऍक्सेप्ट करा, त्या सुख दुःखाला ऍक्सेप्ट करा. एक चांगला इमानदार हॉनेस्ट व्यक्तिमत्व बना. इमानदार माणूस कसा? हॉनेस्ट, इमानदार व्यक्तिमत्व. कारण की आपण इथं फार तात्पुरत्या काळासाठी आलोयत आणि जायचंय आपल्याला. राईट और रॉंग? वी आर ऑल गेस्ट. आपण सगळे पाहुणे आहोत. कोण येतं? माझ्या आई वडिलाचा कधी आम्ही एकमेकाचा मृत्यू रोखू शकत नाही. ना माझी आई आणि माझे वडील, ना माझा ना मी म्हातारपण रोखू शकत. कुठल्या ज्यांनी कुठे आई बाप कोण भेटायचे त्यांना, हे माझ्या हातात. त्यांचे जन्म, मृत्यू, म्हातारपण, आजारपण माझ्या हातात नाहीये. ह्या जगात माझे शरीराचे नाते टेम्पररी आहेत. काय तर कोणालाही मी मदत करू शकत नाही. जसे ज्याचे कर्म असतील तसे त्याला फळ भोगावेच. माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिलाय, पण या शरीराला दिलाय, पण याच्या आत जे आत्मा आहे त्याचे चांगले वाईट कर्म मी मागच्या जन्मात घेऊन आलोय, ते भोगू राहिलोय. मग ह्या जगामध्ये माझी पत्नी, माझे मुलं, माझे नातेवाईक, मित्र, बहीण, भाऊ, हे सगळे माझ्या आजूबाजूला भगवंताने आणलेत. का? मला सुख आणि दुःख दोन्ही पण यांच्याकडून भेटणार आहे. तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी भगवंताने आम्हाला एकत्र आणले. आणि जसे व्यवहार पूर्ण होतील तसे ते लोक हळूहळू तुमच्या आयुष्यातून मावळले जातील आणि तुम्ही वेगळ्या स्टेशनवर उतरून जाणार आहात. म्हणून सांगायचंय काय? स्वतःला माफ करा, स्वतःला ऍक्सेप्ट करा, स्वारी म्हणा, सुका, दुश्मन्या बंद करा, प्लीज बंद करा. तुम्ही झुकल्यामुळं, तुम्ही माफी मागितल्यामुळं समोरच्या माणसाला काही बदल नाही होत, पण तुम्ही रिलीज होता, तुम्ही रिलॅक्स होतात. सूर्य प्रकट होतो आणि सूर्य काय होतो? तसं आपण प्रकट झालो आणि हळूहळू एक दिवस आपण मृत्यूकडे जाऊ राहिलो. कुठं जाऊ राहिलोत? एक दिवस कुठं जाऊ राहिलोत? मृत्यूकडे जाऊ राहिलो. एक दिवस फार कमी वेळ आहे आयुष्यात. कधी चेकआउट करावं लागेल माहिती? मग चेकआउट अचानक जीव जाणार आहे. राईट और रॉंग? त्यावेळेस सावरायला वेळ भेटणार. प्रॉपर्टी, गाडी, घर, बंगला, पावर, यही रह जाएगा. म्हणून मला वाटतं रोज सगळे व्यवहार पूर्ण करून झोपावं. काय माहीत उठतो का नाही उठणार. पुन्हा आत्म्यावर बोज घेऊन जावा लागेल. ह्या शरीरातून जेव्हा आत्मा जातो ना, तो सूक्ष्म शरीर घेऊन जातो. जसं हवा गंध घेऊन जाते, हवा काय घेऊन जाते? सुगंध घेऊन जाते ना, तसं पुन्हा सुख दुःख भोगावं लागतं. आणि आपले प्रिव्हियस लाईफच्या ट्रान्झॅक्शनमुळं आपल्याला हे शरीर भेटले, ते आईबाप भेटले, ते बहीण भाऊ भेटले, ते नातेवाईक भेटले, ती बुद्धिमत्ता भेटली. हम अलग अलग जन्म में अलग अलग कर्मों की वजह से पैदा होते हैं, सुख दुख भोगते हैं और फिर बिछड़ जाते. असे करोडो जन्म हमने लिए, असे करोडो जन्म घेतलेत असं शास्त्र सांगतं. आणि त्या शास्त्रामध्ये हे सांगितलंय,
आज जिजस आले, पैगंबर आले, बुद्ध आले, कृष्ण आले, राम आले, हे सगळे महान आत्मे समाजाला एक लाईट दाखवून गेलेत. हा मार्ग राईट आहे आणि हा मार्ग रॉंग आहे. इच्छा पूर्ण होणार नाही. सगळ्या इच्छा कुणाच्याच पूर्ण होत नाहीत. इवन रावणाच्या पण नाही झाल्या, हिरण्यकश्यपच्या पण नाही झाल्या. ईश्वरनो, तुमच्या पण सगळ्या इच्छा पूर्ण होणार. तुमच्या इच्छेनुसार तुमचं मन ऐकत नाही तर तुमची बायको कधी ऐकणार? तुमचे पोरं कधी ऐकणार? तुमचा नवरा कधी ऐकणार? जर तुमचं मन तुमचं ऐकत नाही तर तुमच्या बायकोला तुम्ही मुठीत का धरता? तुझ्या सासूला, तुझ्या त्या सुनाला तू मुठीत धरणारी कोण आहेस? तुझ्या विचाराला तू मुठीत धरू शकत नाही तर तू तुझ्या परिवाराला मुठीत धरू शकतेस, धरू शकतोस? कोण म्हणतं तुझा पोऱ्या तुझा आहे? होऊन दे त्याला 18-20 वर्ष, तू त्याच्या इच्छा पूर्ण करायला तुझ्या पोटात चाकू पण घुपसू शकतो. हे तुझं अज्ञान आहे की तू ह्या रक्त मांस चिखल्यांच्या गोळ्याला नाते गोते समजतोस. आणि जर या चिखलाच्या रक्त मांसाच्या हड्डीला जर तू म्हणत असेल हे माझे आहेत, तरी तुझे नाहीये. हे त्यांची इच्छा तुझ्याकडून पूर्ण करून घेण्यासाठी तुझ्या रिलेशन मध्ये आले. कितने लोगों को समझ में आ रहा है? ये कोई किसी का नहीं है. यहाँ पे अपने अपने कर्मों के ट्रांजैक्शन पूरे करने के लिए हम लोग एक दूसरे के साथ आए. तो कभी सुख मिलेगा तो कभी कोई मान करेगा तो कोई सम्मान करेगा, कोई ताली बजाएगा कोई कान पे बजाएगा, कोई इज्जत देगा. ये दुनिया में दोनों भी चीजें आएगी. सुख भी आएगा, दुख भी आएगा, यश भी आएगा, अपयश भी आएगा, मान भी आएगा और अपमान भी. कितने लोग तयार है आने दो सर, भुगेंगे सर. किती लोक हलके व्हायला तयार आहेत? हलके, मोकळं व्हा. मनापासून माफी मागा. अपलाईन डाऊनलाईन नाते मिते मित्र परिवारात तुमच्यामुळे जर तुमची पत्नी दुःखात आहे, तुमच्यामुळे तुमचे आईबाप दुःखात आहेत, तुमच्यामुळे तुमच्या पत्नीचे नातेवाईक दुःखात आहेत, कोणाला तरी रुबाब पावर चालली आहे ना, तर तुमच्या त्या पावरचा तुम्ही दुरुपयोग करताय. आत्ता पुण्यकर्म आहे म्हणून तुम्ही ती पावर यूज करू राहिलात. ज्या दिवशी तुमचा वाईट काळ चालू होईल, तो पावर मध्ये येईल, त्या दिवशी इंटरेस्ट सहित, कंपाउंडिंग इंटरेस्ट के साथ वो तेरे जिंदगी में आएगा और फिर तुझे कोई नहीं बचा सकता. भगवान कृष्ण देवकीचे पोऱ्या होते तरी तिला जेलमध्ये जावं लागलं. भगवंत राम होते तर सीता मातेला बायकोला संरक्षण करू नाही शकले. अरे कृष्ण सख्खे भाऊ, लहान भाऊ त्यांच्या येण्यामुळे मारून टाकले. अरे भाषा त्यांच्या समोर माहिती होतं अभिमन्यू चक्रव्यूहात गेलो रिटर्न येणार नाही, माहिती होतं, फिर भी कृष्ण उसको स्टॉप नहीं कर सके. तो तू कौन है? किस झाड़ का पत्ता है? तू किसका दुख रोकेगा और तू किसको सुख देगा? देने वाला तू है नहीं, लेने वाला भी तू नहीं और देने वाला भी तू नहीं. बस तू एक चम्मच है, बट अज्ञान की वजह से तू बोलता है कि साला तूने किया है, ये तेरी गलती है, ये अज्ञान है. हा अज्ञानातून जर तुम्ही निघलात तर फार मोठी क्रांती करू शकतो. कोई किसी का नाही आहे. ना मित्र ना शत्रू, ना आई ना वडील, ना नवरा ना बायको, ना पोरं ना मित्र, ना अपलाईन ना डाऊनलाईन, ना शरीर ना घर, ना संपत्ती ना प्रॉपर्टी, ना सौंदर्य, कुछ भी नाहीये. या शरीरात सगळं घाण आहे. रक्त मांस घाण मलमूत्र आहे शरीराच्या आणि याला शिवलंय. थोडा चाकू खुपसून द्या, रक्त चळकांड्या बाहेर येतील. हे असं घाण शरीरात येत. आपण सगळं घाण भरली आहे शरीरात. किती लोक ऍग्री करतात? आणि घाण शरीरात येत. आपण प्युअरिटीवर या, प्युअर फॉर्मला या, शुद्धी करा, स्वतःला कंट्रोल करा. या जिंदगीमध्ये इच्छा पूर्ण करायला नाही, इंद्रियाला कंट्रोल करायला मनुष्य जीवन भेटले. कशाला? इंद्रियाला कंट्रोल करायला. ह्या प्राण्याच्या योनीमध्ये जाऊन असंख्य वेळा इच्छा भोगल्यात, पण तिथं त्या पूर्ण नाही झाल्या म्हणून मनुष्य योनीत आलो. आणि मनुष्य योनीत येऊन कुत्र्या मांजरासारखे वागायला लागलो. आणि पार म्हातारपर्यंत, पार रिटायरमेंट पर्यंत पण इच्छा पूर्ण होईनात. मग कधी मी कोण आहे, मी कुठून आलोय, मला दुःख का होतं, हे नेचर काय आहे, लाईफ आफ्टर डेथ काय आहे, हु इज गॉड, कधी दात पडून जातील, डोळ्याने दिसणार नाही,
कानाने ऐकायला येणार नाही. तरुणपणात भगवंताबद्दल जाणून घ्या. तरुणपणात, नाही तर दात पडलेत, हाडकं तुटलेत, पोटात अन्न पचन होत नाही, ऐकायला येत नाही, थोड्या वेळ कंबर वाकायला दुखायला लागतं, काय देव देव करणार? अशा बिझनेसमध्ये या. तरुणपणे रिटायर व्हा. 40 वर्षाची कमाई 2-4 वर्षात कमवा आणि भगवंताचा अभ्यास करा. रिअल प्लॅटफॉर्मला या, ज्ञानी व्हा. ह्या जगात तुम्ही जर कुणासोबत प्रेम करताय तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख दुःख येणार. किती लोक ॲग्री करतात? आणि जर त्याच्या आयुष्यात सुख दुःख आले तर त्याचा त्रास तुम्हाला होणार. किती लोक ॲग्री करतात? मग अध्यात्म सांगतं, ज्ञानी माणूस जिवंत व्यक्तीबद्दल खुश होत नाही आणि मृत व्यक्तीबद्दल शोक करत नाही. का? मृत व्यक्ती कर्मानुसार पुन्हा दुसऱ्या शरीरात जाणार आहे आणि जिवंत माणूस जो जिवंत आहे त्याला शरीर सोडावं लागणार. पण जे लोक जिवंतपणे लय मजा हाजा करतात, जर चुकून तो सोडून गेला, त्याने धोका दिला, त्याने चीट केलं, तर मग लय भयानक त्रास व्हायला लागतो. सो बॅलन्स मेंटेन करण्याची गरज आहे. काय मेंटेन करण्याची गरज आहे? बॅलन्स. म्हणून तरुणपणी रिटायर व्हा आणि त्याच्यासाठी टीम बनवा, नेटवर्क बनवा. जे काम एका वर्षात करतात ना, साला ते काम एका महिन्यात करून टाका. गाडी घ्या, घर घ्या, नाव कमवा, पैसा कमवा. चला, जर लोक 7ला उठतात तर तुम्ही 6ला उठा. लोक 6ला उठतात तर तुम्ही 5ला उठा. लोक 6 तास झोपतात तर तुम्ही 5 तास झोपायचं. मी झोपलो 5. लोक जर महिन्यात 5 प्लॅन होते ते ना, चला मी विचार केला मी एका तासात 5 प्लॅन देणार. लोगों से आगे जाना है ना तो बोलकर नहीं, कामों से आगे जाना पडेगा. की जणांना वाटतं काम करून लोकांच्या पुढे जावं लागेल. तर मग मला वाटतं जे काम एका वर्षात, 2-2 वर्षात, 3-3 वर्षात करतात ना लोक, चला ते काम 3 महिने 6 महिन्यात करून टाकायची. कोणाकोणाची तयारी? बोला, करून टाका सर. गाडी घ्या, घर घ्या, पैसा घ्या, येऊन द्या बँकेत पैसे. त्यावेळेस तुम्हाला अशोक सर आठवतील. मजा नाही सर, गरिबीत पण टेन्शन होतं, पैशामध्ये पण टेन्शन आहे. मग काय करायचं? काही नाही, लोकांची सेवा करायची, लोकांना गरिबीतून काढायचं, त्यांचे डोळे पुसू, त्यांच्या घरी पैसे, त्याच्या इच्छा पूर्ण करू. कुणाला गाडी पाहिजे, कुणाला घर पाहिजे, कुणाला 2 व्हीलर पाहिजे, कुणाला 2000 पाहिजे, कुणाला 5000 पाहिजे. तुम्ही नाही देऊ शकत कारण की तुमचे पुरणार नाही आहेत. भगवंताने कोणाला चॅरिटी करत बसले का? नाही. मग तुम्ही लोकांना मार्ग द्या. ह्या मार्गामुळं तुम्ही देवत्वाचं काम करू शकता. कुठलं काम करू शकता? देवत्वाचं. कर्मयोग म्हणतात त्याला. काय म्हणतात? कर्मयोग. भगवंताकडे जाण्यासाठी वेगळे मार्ग आहेत. ज्ञान योग आहे, भक्ती योग आहे, ध्यान योग आहे, वेगळे योग आहेत. पण आपण कर्मयोगामध्ये आहेत. काय येतं? आणि कर्म म्हणजे काय? तुम्ही कुठलीही क्रिया करताना तुमच्या क्रियाच्या पाठीमागे आतमधली भावना काय आहे, इंटेन्शन काय आहे, दॅट इज अ कर्मा. काय आहे? दॅट इज अ. मी जर तुमचं चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमचं वाईट झालं तर दॅट इज माय गुड कर्मा. तुमचं इंटेन्शन कसं पाहिजे? चांगलं करण्याचं. मग त्या चांगल्यामध्ये कोणाचं वाटुळं पण होईल, कोणाचं वाईट पण होईल, बट यू डोंट वरी, आपने अच्छा किया. डॉक्टर पेशंट ऑपरेशन करतो पण पेशंट मरतो. पण डॉक्टरचं काय झालं? काय झालं? तुम्हारा कर्म करो, इंटेंशन अच्छा रख के करो, लोगों के साथ अच्छा होगा या बुरा होगा तुम डिसाइड नहीं करोगे, वो उसका कर्म डिसाइड करेगा. कितने लोगों को समझ में आया? बोलो मुझे. तुम्हें नहीं पता, बस तुम सही नीयत के साथ बिजनेस बताओ, प्रोडक्ट बनाओ, फायदा होगा तोटा होगा वो भाग्य पर है. समझ में आया? सिर्फ काम करने से रिजल्ट नहीं आता है, एफर्ट करने से रिजल्ट नहीं आता है. सैंक्शन बाय सुप्रीम सोल. एफर्ट बोला, एफर्ट प्लस सॅंक्शन बाय सुप्रीम सोल इज इक्वल टू रिझल्ट. जर बँकेत ऑलरेडी सिबिल मध्ये नाव असेल, 2-4 लाख मायनस EMI चालू आहेत आणि आता 10,000 सॅलरी आली तर ती उंदराच्या वेळात निघून जाईल. ज्याच्या आईमध्ये ऑलरेडी मायनस कर्म आहे, बॅड कर्म आहे, त्यांनी काम करून जरी त्याला रिझल्ट आले तरी ते पैसे त्याला लाभ लागत नाही. मग तुम्ही म्हणणार काय? काहीच नाहीये. जे आहे त्याच्यासाठी मेहनत करू ते फिनिश करावं लागेल. ज्याच्या अकाउंटला बॅलन्स आहे त्यांनी थोडी मेहनत केली तरी पण त्याला पैसे भेटतात. आज बघा, अशोक सर सहज बोलले तरी लाख रुपये भेटतात. पण ज्या वेळेस रडत होतो, लग्नात जेवण केलं, प्रसाद खाल्ला, जेव्हा मला गरज होती 1000ची, तेव्हा मला 100 पण भेटत नव्हते. आणि आज मला गरज आहे 100ची, मला
1000 भेटतात, 10,000 भेटतात, लाख भेटतात. मेहनतीने पैसे नाही भेटत, पुण्यकर्मामुळे पैसे भेटतात. कशामुळे भेटतात? आणि तुमच्या आयुष्यात जर संपत्ती येणार आहे ना, कोई भी नहीं रोक सकता, ना अपलाइन ना डाउनलाइन ना कंपनी, कोई भी नहीं. लेकिन अगर तुम्हारी जिंदगी में दुख आने वाला है ना, वो भी कोई नहीं रोक सकता. तो सुख और दुख, अच्छे और बुरे कर्माच्या अशा राशी लावून ठेवल्यात. जसं जसं पुढे जातो तसं तसं त्या ॲक्टिव्हिटी जीवनामध्ये येणार आहेत. कारण की भगवंताने ह्या जगाला दुःखालय आणि अशाश्वतम म्हणलंय. काय बोललंय भगवंताने याला? दुःखालय. बोला पाठीमागं, दुःखालय आणि अशाश्वतम. म्हणजे भगवंत म्हणता या भौतिक जगात तुम्हाला पावलोपावली दुःख भेटणार आहे. जसं उंट बाभळीच्या काट्यामध्ये काट्याला चावतो, त्याचं रक्त बाहेर निघतं आणि तो स्वतःचं रक्त पितो. आपण पण आपल्यासाठी, आईबापासाठी, परिवारासाठी रक्त बंबाळ करू राहिला. काहीच वर घेऊन जाणार नाही तुम्ही, कुछ नाही लेके जाओगे. समजते तुम्हाला? दुःखालय आणि अशाश्वतम. बर्फालयामध्ये काय भेटतं? बर्फ. भोजनालयामध्ये काय भेटतं? भोजन. केस कर्तनालयामध्ये काय भेटतं? केस. दुःखालयामध्ये काय भेटन? मग आपण म्हणतो लोक असं का करतात? कारण की लोक असं का करतात? तुमचा आणि त्यांचा व्यवहार त्या टायमिंग पिरियडमध्ये सुख दुःखासाठी आलता. माझी पत्नी मी शोधली नाही, मागच्या कुठल्या तरी जन्माचे फार मोठं ट्रान्झॅक्शन बाकी होतं म्हणून तिला माझ्या आयुष्यात आणलंय. आणि ती माझी आता धुलाई करू पूर्ण करू राहिली आणि मला डिवोर्स पण देता येत नाही. हे माझं पोट्ट माझ्या जन्मी का आलं? ते माझी वाट लावून राहिले का? मागच्या जन्मी तो माझा बिझनेस पार्टनर होता, मी त्याची लई धुलाई केली, तो आता व्याजासहित माझा पोट्टा म्हणून आलाय. दुई पप्पा दे, मी कुठं नाही करणार आणि तुझी बँड वाजवणार. और तू अज्ञान की वजह इतना उसके अंदर घुस गया है, बस तू वो सॉर्ट आउट करने की कोशिश कर रहा है. दुःखालय, पावलोपावली दुःख भेटणार आहे. किती लोक ॲग्री करतात? आतापर्यंत तुमच्या जीवनात सुख आणि दुःख देणारे दोन्ही लोक येऊन गेले, हात वर करा. किती लोक ॲग्री करतात आज पण तुमच्या आयुष्यात सुख आणि दुःख देणारे दोन्ही लोक आहेत? हात वर करा. किती लोक ॲग्री करतात तुमच्या आयुष्यात इथून पुढे पण सुख आणि दुःख देणारे दोन्ही लोक येणार? सफर में धूप तो होगी, चल सको तो, यहाँ पे रास्ता कोई नहीं देगा, खुद रास्ता बना सके तो चलो. कितने लोग तैयार है आने के लिए साथ में? दुःखालय आणि अशाश्वतम मीन्स टेम्पररी. युअर ब्युटी टेम्पररी, युअर हेल्थ टेम्पररी, युअर पॉवर टेम्पररी. अशोक तोड म्हणलं जागीरदार है, ही पावर है का? अरे कल राजा कोई और था, आज कोई और है, कल कोई और होगा. आमुष्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, तसं गरिबीनंतर श्रीमंती आणि श्रीमंतीनंतर पुन्हा तो मावळतो. समझ में आया? कोई परमानंट नहीं है यहाँ पे. ना मेरा म्हणा माझं सौंदर्य, ना माझी पत्नी, ना माझे पोरं, ना माझे मित्र, ना माझे शत्रू, ना माझी परिस्थिती, काहीच परमानंट नहीं है. मग का घाबरता? जो अगर लाइफ में अच्छा चल रहा है तो ज्यादा खुश मत हो जाओ, क्योंकि बुराई आने वाली है. तब बुराई जब आएगी तब तू आदर से नहीं टूटना चाहिए. यस और नो? हर जिंदगी का अगर अच्छा ही है, जर तुमच्या लाईफ मध्ये जर चांगलं चाललंय तर लई हवेत जाऊ नका, आणि वाईट चाललंय ते तुटून जाऊ नका, ते पण बदलणार आहे. टाइम अच्छा हो या बुरा हो बदलेगा. पण त्या टायमिंग मध्ये जर तुम्ही आतमधून कोणाला बददेवा देताय, त्रास देताय, नकारात्मक भाव आहे, तर तुम्ही पेशन्स नाही ठेवू राहिले, तुम्ही त्या वाईट काळात दुसरा कर्म तयार करू राहिला. किती लोकांना समजलं? कितने लोगों को समझ में आ रहा है? जिंदगी में ऑलरेडी बुरा चल रहा है और बुरे में अच्छा कर्म करना चाहिए कि बुरा करना चाहिए? बोलो मुझे. ऑलरेडी इसको डायबिटीज हुआ है और ये गुलाब जामुन खा रहा है, ऑलरेडी इसकी बैंड बज रही है और फिर भी लोगों को गाली दे रहा है, तो और वो डायबिटीज के अंदर वो रसमलाई खा रहा है. कितने लोगों को समझ में आ रहा है?